हातपाय तोडले तरच लोक कायद्याला घाबरतील. बलात्कार प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीशांचं स्पष्ट विधान. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एका बलात्कार प्रकरणातील आरोपीची निर्दोष सुटका झाल्यानंतर पीडितेने त्या आरोपीची हत्या केली. ज्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं त्यावेळी तिने पोलिसांना दिलेला जबाब असा होता की न्यायालयाने किंवा वकिलाने माझ्यावर बलात्कार केला नाही, तरी माझ्या संमतीशिवाय तुम्ही आरोपीला माफ का केले. ही बातमी संपूर्ण देशभर प्रचंड व्हायरल झाली. कदाचित याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणातील जामीन अर्जाच्या सुनावणीवर माननीय न्यायाधीशांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हे वक्तव्य करत असताना त्यांनी जो आशय मांडला तो आशयही समजून घेणं फार गरजेचं आहे. जर अशी प्रकरणं थांबवायची असतील व लोकांना आता जर कायद्याचा धाक राहिला नसेल तर टोकाची पावलं उचलावी लागतील, ह्या आशयाचं ते वक्तव्य आहे. नेमकं माननीय न्यायाधीशांनी हे वक्तव्य का केलं आपण हे समजून घेऊया. महिलांवरील अत्याचार, लहान मुलांवरील अत्याचार, ज्येष्ठांवरील अत्याचार तसेच हिंसाचाराच्या अनेक घटना, या सर्व घटनांनी अगदी देश हादरून गेलेला आहे. ह्या घटना रोज घडत आहेत. यामुळे कायद्याचा धाक हा राहिला आहे का नाही असा उद्विग्न प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आता उभा राहत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर व एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर नटराजन यांनी एक विधान केलं. कोणाचे हातपाय तोडल्याशिवाय कायद्याचा धाक लोकांमध्ये राहणार नाही असे ते विधान होते. आपला देश लोकशाही प्रधान असल्यामुळं गांभीर्यानं या गोष्टीकडे फारसं पाहिलं जात नाही असंही त्यांनी मत प्रदर्शन केलं. त्यांच्या या विधानानं, तोंडी विधानाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे विधान करत असतानाच सुनावणी दरम्यान 23 वर्ष इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या आरोपीचा त्यांनी जामीन नाकारला. सदर जामीन नाकारत असताना आपल्या देशामध्ये न्याय व कायदा या बाबतीत लोकांमध्ये आता भयच राहिलेलं नाही, ही वस्तुस्थितीसुद्धा त्यांनी समोर ठेवली. आपल्याकडे आरोपींसोबत कठोरपणे वागलं जात नाही, त्यामुळेच आपला कायदा बोथट होत चालला आहे. अशा आरोपींचे हातपाय तोडले तरच या गुन्हेगारांमध्ये कायद्याविषयी धाक निर्माण होईल. आपला देश लोकशाही प्रधान असल्यामुळं या लोकशाहीचा जो तो किंवा अशा प्रकारचे आरोपी हे गैरवापर करत असल्याचे ठाम मत त्यांनी सुनावणीच्या दरम्यान मांडले. ज्या जामीन अर्जावर सुनावणी करताना मान्य न्यायालयाने हे विधान केलं ते प्रकरण नेमकं काय आहे हे आपण पाहूया. जामीन अर्ज करणारा आरोपी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच हा कारागृहात आहे. 2023मध्ये सोबत शिकणाऱ्या तरुणीवर त्याने लैंगिक अत्याचार केलेल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद आहे. सदर प्रकरणी बचाव पक्षाच्या वकिलांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार आरोपी गेले 2 महिने कारागृहात आहे आणि कथित प्रकरणी त्याने हा गुन्हा केलाच नव्हता किंवा त्याचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेला आहे. तसेच ज्या घटनेचा गुन्हा नोंद आहे ती घटना ही 3 वर्षापूर्वी घडलेली आहे असाही युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. न्यायालयानं सदर प्रकरणी राज्य शासनाला नोटीस बजावत पुढील सुनावणी 8 जूनला होणार असल्याचं सांगितलं आहे. आपल्या मैत्रीबाबत बोलायचं आहे असे सांगून आरोपीनं पीडितेला अपार्टमेंटमध्ये नेले. 12 सप्टेंबर 2023 रोजी
आरोपीनं त्या अपार्टमेंटमध्येच पीडितेवर अत्याचार केले. सदर घटनेनंतर पीडितेवर प्रचंड मानसिक आघात झाला व मानसिकदृष्ट्या ती पूर्णपणे खचली. त्यातून बाहेर येण्यासाठी तिने मानसोपचाराची ट्रीटमेंट घेतली असल्याचं सुद्धा न्यायालयाला सांगितलं. पोलिसात तक्रार देण्यापूर्वी पीडितेने राष्ट्रीय महिला आयोगाशी सुद्धा संपर्क केला असल्याचे सांगितले. यानंतर भारतीय दंडसंहितेच्या 375 आणि 376 अंतर्गत आरोपीवर उडुपी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. पीडितेची आपबीती ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी परखड शब्दात सुनावलं, या देशामध्ये लोकांना कायद्याचा धाकच राहिला नाही. दैनंदिन दिनक्रम असल्या पद्धतीनं आजकाल काही लोक गुन्हे करत आहेत. जर कायद्याचा जरब बसवायचा असेल तर अशा लोकांना कठोर शिक्षा होणं ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे सदर आरोपीला हे काही काळ अजून कारागृहातच राहू दे, जेणेकरून त्याला तिथे राहायची सवय होईल. आणि काय सांगावं, कदाचित या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षासुद्धा होऊ शकते. असे म्हणत माननीय न्यायमूर्तींनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. अशीच जनहितार्थ माहिती मिळण्यासाठी आम्हाला फॉलो करा.